तर भाजपचे काही विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवरती आहेत असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपने केलेलं आहे असं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काही सिटिंग आमदार सुद्धा भाजपचे काँग्रेसच्या मार्गावर आहेत। ही एक सुरुवात आहे। बेरोजगारांचा महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी महाराष्ट्राला त्या पद्धतीचं भंगार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। सगळीकडे महागाईचा जी आग आहे त्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर जो आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।